हाय नमस्कार फ्रेंड्स. तर आज आपण एका नवीन ठिकाणी आलेलो आहोत. रोजा विस्टा घोडबंदरला बिल्डिंग आहे. रोजा विस्टाच्या बॅक साईडला आर्टेचा कॅफे आहे. चला तर मग आपण तिकडे व्हिजिट देऊयात आणि तिथे काय काय नवीन आपल्याला बघायला भेटेल. तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट राहा, तुम्हाला बघायला भेटेल. कॅफे आहे आर्टेचा कॅफे म्हणून. इथे कॅफे सोबत तुम्ही एक नवीन गोष्ट करू शकता, ती म्हणजे आर्ट आणि क्राफ्ट. तिथे तुम्ही ड्रॉइंग करू शकता. तुमची लहान मुलं खूप एन्जॉय करतील. आणि चला आमच्यासोबत आम्ही कसं एन्जॉय करतो ते बघूया. आपण आतमध्ये आलेलो आहोत. ॲम्बियन्स खूपच चांगलं आहे आणि काहीतरी युनिक आहे. सगळीकडे असे आर्ट्स आणि क्राफ्टचे पेंटिंग्स लावलेले आहेत आणि वॉल्स असं डेकोरेट केलेले आहेत. काही लोक इकडे पेंटिंग करतायत आणि जेवतायत सुद्धा. वॉलवरती पूर्ण पेंटिंग आहे. इथे MDFचे कटआउट्स ठेवलेले आहेत. तुम्ही हे पेंटिंगसाठी आणि क्राफ्ट बनवण्यासाठी वापरू शकता. इकडे सगळे आर्टिफॅक्ट सेटवरती ते तुम्ही पेंट्स करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यूज आहेत, पेंट करू शकता, क्राफ्टिंग करू शकता साईजमध्ये. MDFचे बोर्ड्स घेऊन तुम्ही त्यावरती कलरिंग करू शकता. ही जी वॉल आहे याच्यावरती पूर्ण असे क्राफ्ट्स आणि आर्ट्स ठेवलेले आहेत. जे लोक येऊन गेलेले आहेत त्यांनी जसं बनवलेलं आहे त्याप्रमाणे तिथे त्यांनी लावून गेलेले आहेत. तुम्ही यातलं कुठलंही एक चूज करून तुम्ही स्वतः पेंट करू शकता. नाहीतरी आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपली मुलं जेवताना मोबाईल बघतात, नाही तर मस्ती करत बसतात. त्यापेक्षा त्यांना एक चांगला एक्सपिरियन्स देणं, हा एक अनुभव देण्यासाठी आम्ही तिला इकडे घेऊन आलो उद्याला. तुम्ही इथं बड्डे पार्टीसुद्धा करू शकता. बड्डे पार्टीचं सेक्शन वेगळं आहे. सिटिंग पण मोठी आहे बड्डे पार्टीची. आणि त्यांचे स्पेशल इकडे आहे म्हणजे एक निऑन रूम त्यांनी क्रिएट केलेली आहे. याचे चार्जेस थोडे जास्त आहेत. 800 रुपये आहे एक तासासाठी प्रत्येक मुलासाठी. तर या ठिकाणी तुम्ही कलर्सची होळी खेळू शकता. म्हणजे मुलांना भरपूर कलर्स दिले जातील, त्याप्रमाणे ते त्यांचे एन्जॉयमेंट करू शकतात या निऑन रूममध्ये. आवडलं तुला? कुठे आलो आपण? आर्टेचा कॅफे. तुला माहिती आहे का, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. खास तुझ्यासाठी मी हा प्लेस चूज केला. तुला आर्ट आवडतं ना? आपण जेवता जेवता आर्ट पण करू शकतो. हां, त्याच्यामध्ये बघ तुला कुठलं सिलेक्ट करायचं आहे ते. खूप सारे ऑप्शन आहेत. कुठलं पाहिजे तुला? हे ना, वेल्वेट पेंटिंग. ठीक आहे. आर्टेचा कॅफे आहे. तिथे तुम्ही पेंटिंग, आर्ट, क्राफ्ट करू शकता. त्याचे हे चार्जेस आहेत. खूप सारे ऑप्शन आहेत. थोडं कन्फ्यूज व्हाल. तर लहान मुलांना जर आवडत असेल आर्ट क्राफ्ट तर तुम्ही नक्की त्यांना इथे घेऊन येऊ शकतात. आणि कॅफे हे ना, बघू. समजलं उद्या? एकदा मला करून दाखवल. मला कोणता कलर करायचा आहे? हां, तर पिंकला थोडंसं. हां, त्याच्यानंतर हा करायचं. ठीक आहे ना?
आपण ऑर्डर केलं होतं बिस्कॉप मिल्कशेक. सबुरीने टेस्ट केलं, मस्त आहे. आपण पिझ्झा पण ऑर्डर केला होता, पिझ्झा पण आपला आलेला आहे. हृदया, पिझ्झा कसा आहे बेटा? मस्त. ही आहे हृदयाने केली वेल्वेट पेंटिंग, पण त्यात थोडी फिनिशिंग बाकी आहे, ते पण करूया. आपली नेक्स्ट डिश आलेली आहे, ती आहे म्हणजे पास्ता. बघूया कसा लागतो. सबुरी हृदयाच्या वेल्वेट ड्रॉइंगला थोडी फिनिशिंग करते, बघू ती कशी करते, एंडला कसा आउटकम येतो. मग अशी तुम्ही बघितलं हृदयाने केलेलं ड्रॉइंग, त्यानंतर सबुरीने त्यामध्ये चेंजेस केलेत थोडेसे. बघूया कसं दिसतंय. दाखव सबुरी. एक नंबर. हृदयाला कॅनव्हास पेंटिंग करायची इच्छा होती, तिने कॅनव्हास मागवायला सांगितलं आम्हाला. बघूया आता तिने काय डोक्यामध्ये आहे, ते काय कलर करते ते. हृदयाने आतापर्यंत भरपूर पेंटिंग्स केलेल्या आहेत, पण कॅनव्हास पेंटिंग ती आधी नवीन आहे. कशी करते बघूया. आपण तिला जरा इन्स्ट्रक्शन देतोय मी. लेट्स सी काय करते बघूया. आपल्या कॅनव्हास पेंटिंगचं बॅकग्राऊंड तयार झालेलं आहे. पेंटिंगला फायनल टचअप चालू आहे. बघूया आता कसा आउटकम येतो, तुम्हाला दाखवतो पुढच्या क्लिपमध्ये. तर आज आपण या कॅफेला व्हिजिट दिलेलं. खूप छान आहे, टेस्ट वगैरे छान आहे. आम्ही कॅफेसोबत इथे ड्रॉइंग आणि आर्ट पण केलेलं आहे. हृदय, तुला कसं वाटलं? छान. खास आम्ही हृदयासाठी घेऊन आलेलो. तिला कालपासून सुट्टी लागली स्कूलला. म्हटलं चला तर आज आपण काहीतरी नवीन एक्सप्लोअर करूयात. तुम्ही पण तुमच्या मुलांना सुट्टीमध्ये नक्की घेऊन या इथे. खूप छान अनुभव आहे. आर्टेचा कॅफे हा घोडबंदर रोड ठाणेला आहे. सकाळी 11 वाजता चालू होतो. डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल दिलेले आहेत, तुम्ही चेक करा. मी जो हा ड्रेस वेअर केला आहे व्हाईट अँड ब्लॅकमध्ये, खूप कम्फर्टेबल आहे. तुम्हाला जर या ड्रेसची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे.